ट्रम्पच्या टॅरिफ कराची भीती संपूर्ण जगात पसरली आहे। पण ट्रम्प यांनी एक महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला आहे। सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे ज्या देशांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात कुठल्याही प्रकारचा विरोध दर्शवला नाही आणि जे देश ट्रम्प सोबत चर्चेसाठी तयार झाले अशा सर्व देशांवर ट्रम्प यांनी 90 दिवसांसाठी टॅरिफ कर थांबवला आहे। 90 दिवसांसाठी टॅरिफ कर हा फक्त 10% असेल। ज्या देशांनी ट्रम्पला विरोध नाही केला आणि त्यांच्या विरोधात कुठलाही कर नाही वाढवला त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। पण चायनासाठी डोनाल्ड ट्रम्पने खूप भयंकर निर्णय घेतले आहेत। त्यांनी चायनासोबत ट्रेड वॉरची घोषणा केली आहे। जेव्हा टॅरिफ कराची घोषणा झाली तेव्हा अमेरिकेने चायनावर 34% टॅरिफ कर लावला आणि हा कर लावल्यावर चायनाने देखील अमेरिकेवर 34% कर वाढवला। या सर्व घटनांना बघून काल ट्रम्पने चायनावर 34%च्या ऐवजी 104% टॅरिफ कराची घोषणा केली, कारण चायनाने ट्रम्पशी कुठलीही चर्चा करण्यास नकार दिला आणि आज अमेरिकेने चायनावर 125% टॅरिफ कराची घोषणा केली आहे। म्हणजे आता $10 चायनाची एखादी भेटणारी गोष्ट आता अमेरिकन नागरिकांना $22.5 देऊन विकत घ्यावी लागेल आणि याचाच फटका चायनाच्या मार्केटलाही बसेल। पण अमेरिकेचं मार्केट आज उसंडी मारताना दिसून आलं आणि यामुळेच भारताचंही मार्केट एक बुलरन घेण्याची शक्यता दिसून येते। आरबीआय त्यांचे इंटरेस्ट रेट कमी करेल असे रूमर्स कुठेतरी येत आहेत। इंटरेस्ट रेट काय असतो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघू शकता। आणि तुम्हाला काय वाटतं, चायना आणि अमेरिकेमध्ये ट्रेड वॉर होऊ शकतं की नाही, कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अशाच व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा, म्हणजे आमचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवर येतील। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।